शिरसाट. लहानपणी तुम्हाला पक्ष महत्वाचा वाटला का? पक्ष नाही महत्वाचा वाटला लहानपणी. लहानपणी चळवळ महत्वाची वाटली. जिने संस्कार होतात, जिनं माणसाच्या विचारामध्ये स्थित्यंतर येतं, जिच्यामुळं तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व, त्याचं महत्त्व आणि तुमचं समाजासाठी महत्त्व आणि तुमचं देशासाठी महत्त्व ह्याच्या संबंधीचं एक अंडरस्टँडिंग निर्माण होतं. त्या स्वरूपाची चळवळ मला महत्त्वाची वाटत होती. आणि माझं असं अंडरस्टँडिंग आहे की पक्ष ही जी गोष्ट असते ही पॉलिटिकल आस्पेक्ट ऑफ द मूवमेंट. मूवमेंट हॅज गॉट मेनी आस्पेक्ट्स: कल्चरल, economic, educational, philosophical and political. So this is one of the aspects of a movement. So पक्ष हा त्याच्या त्याच्या ठिकाणी महत्त्वाचा आहे, पण पक्षापेक्षा चळवळ महत्त्वाची असं माझं मत होतं राईट फ्रॉम द बिगिनिंग. लहानपणी कोणतं आंदोलन चालत होतं आमच्याकडे? मला लहान होतो तेव्हा फारसे आंदोलनं वगैरे नसायची. फक्त एक मला आठवतं की संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती तेव्हा, आणि मी धारूरला होतो. तर ते क्रांतिसिंह नाना पाटील धारूर बीड जिल्ह्यातून निवडून आले होते लोकसभेवरती. वॉज अ पर्सन फ्रॉम सातारा, but he contested from Bid and he was elected. क्रांतिसिंह नाना पाटील. तर त्याला समिती म्हणायचो आम्ही त्या काळी. तर त्या समितीचा प्रचार वगैरे आम्ही करायचो, आणि हा आपला पक्ष आहे तेवढं वाटायचं तेव्हा. कारण संयुक्त महाराष्ट्र समितीमधला रिपब्लिकन पक्ष हा एक घटक होता. म्हणजे दादासाहेब गायकवाड आणि क्रांतिसिंह नाना पाटील ह्या दोघांनी एकत्र येऊन ते काम केलेलं होतं. त्याच्यामुळं ते आठवतं. सुरुवातीला पक्ष म्हणून जे काय आठवतं तेच आठवतं, संयुक्त महाराष्ट्र समितीचा प्रचार. तुम्ही म्हणाला की RPI आणि वसंतदादा पाटील. ना वसंतदादा पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील. क्रांतिसिंह नाना पाटील. हां. संयुक्त महाराष्ट्र It was a united front of all the leftist and liberal parties. त्यांचा चहा ठेवलाय ना? ओके. नाही बंद करून ठेव. नाही, मी लहान होतो, शाळेमध्ये होतो, 6वी 7वीत होतो. त्यात काय करेल मी? माहीत आलं की हा पक्ष आहे हे माहीत झालं तेव्हा. आणि मग गावामध्ये जयंती व्हायची ना. गावामध्ये दरवर्षी आमच्याकडे जयंती व्हायची, आणि जयंतीमध्ये आमच्या गावचेच लोक नाटक लिहायचे आणि नाटक सादर करायचे. काय साखर तर ते नाटकं साधारणतः या स्वरूपाची असायची की दलित हा त्याचा नायक असायचा, आणि मग एक शेठजी असायचा आणि एक भटजी असायचा, आणि मग हे दोघं त्या दलिताला त्रास द्यायचे, आणि शेवटी मग त्यांच्या त्रासामधून हा स्वतःची सुटका करून घ्यायचा. अशा पद्धतीचं नाटक ते दरवर्षी नवीन नाटक लिहायचे, नवीन नाटक परफॉर्म करायचे स्टेजवरती, एकच शो. आणि मग तिथलेच लोक लिहायचे, तिथलेच लोक पार्टिसिपेट करायचे. त्याच्यामुळं कळायचं की बुवा एक्सप्लॉयटेशन काय आहे, आपली चळवळ काय आहे, कुणाशी आपला काय संबंध आहे, आपले त्रास नेमके कुठून निर्माण झालेले हे त्याच्यातून कळायला लागलं होतं जयंतीमधून.
आणि जयंतीमुळं तो अवेअरनेस आलेला होता. दुसरी एक गोष्ट होती की माझे वडील होते पोलीस कॉन्स्टेबल. मला प्रश्न या तुम्हाला माहिती आहे की कोणी सर्व जयंतीचं म्हणजे निर्माण केलं तुमच्या गावात? नाही, मला जसं कळतं तशी गावात जयंती होती. पण मला एक माहिती आहे की बाकी जिथं जिथं माझ्या वडिलांची बदली झाली तिथं तिथं माझ्या वडिलांनी जयंती सुरू केली. ही वॉज अ कॉन्स्टेबल बट ही इनिशिएटेड, ही टूक इनिशिएशन. आणि म्हणून आमच्या घरी बाबासाहेबांच्या फोटोचा ढीग असायचा, कारण ज्या गावात गेलं की जयंती सुरू करायचे, मग लोक जाताना भेट म्हणून फोटोज द्यायचे. बाबासाहेबांचे फोटो असायचे. तर आमच्या गावात फार जुनी परंपरा, म्हणजे मला कळत नाही कधी केली कुणी केली ते, परंतु मला असं माहिती आहे की एक गायसमुद्रे नावाचे टीचर होते, एक शिरसाट नावाचे ग्रामसेवक होते, 2 ग्रामसेवक होते रादर, आणि आर्मीमध्ये गेलेले काही लोक होते. धारूरमध्ये आर्मीमध्ये जाणाऱ्यांचं प्रमाण फार होतं. तर आर्मीमध्ये गेलेले काही लोक होते, ते सगळे मिळून मग ते सगळे जयंती साजरी करायचे. नक्की कोण सुरुवात केली हे नाही आठवत. तुम्ही कॉन्स्टेबल म्हणजे पोलीस इंटरप्शन केलं. हां, so my father was a constable and he was posted for बंदोबस्त to नागपूर. नागपूरला दीक्षाभूमीला बंदोबस्तासाठी त्यांची ड्युटी लागली होती एकदा. तर ते जे भाषण आहे बाबासाहेबांचं धम्मचक्र प्रवर्तनाचं, त्या भाषणाचं एक पुस्तक त्यांनी तिकडून आणलेलं होतं. सो आय हॅपन टू रीड इट. म्हणजे सुरुवातीचे जे काही इन्फ्लुएन्सेस आहेत ते असे निर्माण झालेले इन्फ्लुएन्सेस आहेत, आणि त्याचा सगळ्यांचा प्रभाव पडत गेला हळूहळू. नाही, माझ्या वडिलांची बदली होत गेली. ते जिथं जिथं जातील तिथं तिथं माझं शिक्षण झालं. म्हणजे बर्दापूरला काही काळ झालं, रेणापूरला काही काळ झालं, मग आंबेजोगाईला झालं, बीडला झालं, धारूरला झालं, गेवराईला झालं. माझी शाळा या 5-6 ठिकाणी झालेली आहे. आणि कॉलेज मी ग्रॅज्युएशन केलं गेवराईला, आणि मग PG साठी मी इथं आलो. हां, मराठवाडा विद्यापीठ होतं, पण ते काय शिकायसाठी यायचंच नव्हतं ना मला. मी जेव्हा इथं PG ला आलो तेव्हा मी 5 वर्ष गॅप घेतलेला होता शिकण्यामध्ये. मी फुल टायमर होतो आणि शिक्षण सोडलेलं होतं मी. म्हणजे 3rd इयरची परीक्षा मी 4 वर्ष दिलेली नव्हती. आणि मग नामांतराची दंगल झाली 79ला, 78ला, 78ला. 27 जुलै 78ला विधिमंडळामध्ये ठराव झाला आणि 28 जुलैपासून दंगल सुरू झाली. तर ती 10 ऑगस्टपर्यंत चालली साधारणतः. तर त्याच्यानंतर आम्ही मग ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करायला सुरुवात केली नामांतराच्या चळवळीमध्ये, कारण आमचे इश्यूज वेगळे होते तिथं. बीड जिल्ह्यामध्ये आमची एक छोटी संघटना होती, दलित युवक आघाडी नावाची. त्यात लिहिलेलं आहे, पुस्तकामध्ये ती माहिती सापडेल तुम्हाला. तर आमच्या भूमिका, आमचे इश्यूज वेगळे होते. नामांतराला आमचा पाठिंबा होता, परंतु तो आमचा प्रायोरिटीचा पहिला प्रश्न नव्हता. प्रायोरिटीचे आमचे तिथले काही लोकल इश्यूज होते, काही पानवठ्याचे प्रश्न होते, काही गायरान जमिनी लोकांना मिळाव्या ह्याच्यासाठीचे आंदोलनं आम्ही तिथे केलेली होती. एक दुसरं एक आंदोलन आम्ही केलं होतं. धरणं असतात ना, धरणं, वी हॅव डॅम्स, आणि ही धरणं पावसाळ्यामध्ये भरतात. पावसाळा संपला की पाणी आटत जातं, आणि पाणी आटल्यानंतर काही जमीन उघडी पडते. पण ती जी धरणाची जमीन असते तिच्यावरती सगळीकडे माती वाहून आणलेली असते.
it has got a fertile soil, washed away from rains and deposited into the tanks. So that soil gets open. We have two seasons of agriculture in India. The first season is during rainy season, which begins in this month. That is called Kharif. And the second season is after October. That is called Rabi. So in Kharif season, the dam is full. So there is no scope of cultivating it. But in Rabi, that fertile soil which becomes a part of that dam becomes open and that becomes cultivable. So these lands were cultivated by the powerful people of the villages in those days. Nobody claimed for it. In fact, Tehsildar and collectors were responsible of allotting these lands to the people. But because of their influence, people used to get them to themselves. We, for the first time, started demanding these lands for the landless people, whatever caste they may belong to. This is called गाळपेरा जमीन. याला गाळपेराची जमीन असं म्हणायचो आम्ही. म्हणजे पद्धत आहे ती गाळपेरा. गाळ म्हणजे मडी सॉइल आणि पेरा म्हणजे सोईंग द सीड्स, गाळपेरा. तर त्या जमिनी दलितांना मिळावा ह्याच्यासाठी आमच्याकडे आंदोलन सुरू होतं आणि आम्ही भूमिहीन दलितांना त्या जमिनी बऱ्याच प्रमाणात मिळवून घेतलेल्या होत्या. आम्ही देवस्थानाच्या जमिनीचा सर्वे केलेला होता. देवस्थान, टेम्पल्स हॅड देअर ओन इनाम्स. इनाम कळतं ना? The lands were awarded to the temples so that they can manage their own expenses. And this was done by even Nizam. Nizam of Hyderabad also had given lands to the temples. So most of these lands were cultivated by again influential people of the village. The income didn't go completely to the temples. So we had undertaken a survey of such lands in Beed district. And we were surprised to find that in one Ambejogai Taluka, we had some 30,000 acres of lands given to the temples. So we said that these lands should also be given to the people who are landless. Maybe they are Hindus. So these were the issues of our priority. This happened because we had participated in a movement called Ek Gaon Ek Panotha. You have heard of this movement? Ek Gaon Ek Panotha, which was in fact initiated by Dr. Baba Adhav. He was a socialist, but also a firm believer of Phule. He initiated a debate on Phule and newly developed an interest in studies in Phule. Mahatma Phule Pratishthan was the organization established by him. So we had participated in his program, Ek Gaon Ek Panotha. Ek Gaon Ek Panotha is, you have a village in which you have people belonging to many castes residing. And these castes observed the purity and pollution issues. In order to protect their own purity, they didn't allow people from other castes to draw water from their water source. So every caste had its own source of water. Might be well, might be whatever it is. They didn't have taps in those days. तर मग असं असायचं की आपली जात आणि आपला पानवठा हा वेगळा. हा महारांचा पानवठा, हा मराठ्यांचा पानवठा, हा ब्राह्मणांचा पानवठा. ब्राह्मणांनी मराठ्यांकडे जायचं नाही, मराठ्यांनी महारांकडे जायचं नाही, महारांनी तर कुणाकडेच जायचं नाही.
त्यांचं पाणी आटलं की त्यांनी शांतपणे बसून जायचं. सो द मुवमेंट वॉज ऑल शुड ड्रॉ वॉटर फ्रॉम वन सोर्स. एका ठिकाणचं पाणी सगळ्यांना घेण्याची संधी मिळावी अशी ती चळवळ होती. यू अंडरस्टँड दॅट? तर ती चळवळ आम्ही करत होतो. आत्ता या घडीला ती चळवळ काय फारशी क्रांतिकारी वाटत नाही, परंतु बॅक इन 72 and 73 it was a dangerous thing to do. A clash, conflict was created almost in every village. We looked to do this thing. म्हणजे जिथे जिथे आम्ही हा कार्यक्रम करायचं ठरवलं तिथे तिथे क्लॅशेस निर्माण झाले, कॉन्फ्लिक्ट निर्माण झाले. आणि ॲज आंबेडकर हॅज सेड इन अनायलेशन ऑफ कास्ट, boycott is the most dangerous weapon in the hands of the communal people, because they held all the resources in their hand. They had owned the shops, they had the capacity to give employment to you. Everything was controlled by them. They had police with them, they had revenue department with them, they had political support behind them. So it was Dalits against all, like that. Now this created survival issues in villages. Why don't you take your tea? It's yours. Listen. So this created survival issue. Dalits were by and large dependent upon the upper caste people for their survival. They could give employment and only then these people could survive. In boycott, the first thing they did was to stop employing them. Now, when the employment stopped, everything stopped. No food grains, nothing. So we decided to find alternative way for their subsistence. And so we looked into all these things. Gairan movement, Devasthan movement, Galpera, all these things we did because we wanted these people to become economically independent. Even if the boycott is declared on them, they should at least not die of hunger. Rest of the things could be managed. So we were engaged in these 3-4 things. And because of that, we were so much engrossed that many places were there. Many villages, we had conflicts over there. Atrocity cases were registered in the police stations against people. And once atrocity case is registered, you have to be very careful and attentive. If you don't pay attention to the case, there is every possibility that the case might be spoiled and you lose the chances of winning and getting punishment to the guilty people. As far as my knowledge go, the first conviction under that Harijan Act, old Harijan Act, because Protection of Civil Rights Act came into existence during the emergency after 75. I think in 76 it was passed in the parliament. Before that it was Harijan Act. So the first conviction in that case was due to the Panwata case in place called Khalvat Nimgaon in Mazalgaon Taluka. And the spelling is it? Yeah? What's the spelling of that cow? Khalvat Nimgaon. KHAL.
May I write it for you? In this case, there was a sarpanch, head of the village. His name was Bhagwan Ambore, and he was a close relative of then minister in Maharashtra ministry, who was once even he was a deputy CM. Once he was home minister, he was a deputy CM. Sundarrao Solunke is his name. He is from Mazelgaon, and he was a close relative. So it was difficult to get him punished. So we had to strive very hard, we have to struggle very hard for that. And because of that, I was telling you that we didn't have Namantar as the priority issue on our list. We had our support to it, but with our limited power, limited energy, limited resources, we were supposed to concentrate on the issues which were created in the villages, and the issues we had created them. So we had to be there. So till 78, 28 July 78, we didn't focus on Namantar issue as the first priority issue. So with our 10 demands, 5 demands, it used to be 1, 2, 3, and we had it on the list of demands. But we didn't give it a priority to it. It was only after this violence in July 78 that we felt that it is essential that we need to participate in it and give a priority to it. And in fact, as I told you, I was a full-timer and I didn't appear for examination of final BA for 4 years because I was not interested in taking any education. So I felt that once I get education, I might feel like doing a job, might be feeling something different than this. So I wanted to be whatever, but with that education. There are two things. One thing is that I went to Pune in order to attend a camp. It was organized by Indian Institute of Education. मी, जोगदंड सर आणि यशवंत मनोहर तिघही होतो त्याला. यशवंत मनोहर दुसऱ्या कामासाठी आलेले होते आणि त्यांच्या गेस्ट हाऊसला राहिलो होतो आम्ही. या लक्ष्मी रोडच्या अलीकडे इन्स्टिट्यूट चालायचे तेव्हा, माहिती आहे का तुला ते? आता बालभारतीचं वगैरे ऑफिस होतं पहा तिथे, तर तिथं त्यांचं गेस्ट हाऊस होतं. तर तिथे राहिलो आणि ह्या सगळ्या फुल टायमरशिपच्या दगदगीचा परिणाम असा झाला की तिथे मी पडलो आजारी. तर त्यांनी मला उचललं आणि कुठं न्यायचं मग, तर मला अरुण लिमयेच्या दवाखान्यामध्ये नेलं. आता अरुण लिमये काही प्रॅक्टिस करायचे नाहीत, त्यांची बायको प्रॅक्टिस करायची आणि त्यांचं त्यांच्या बायकोचं अजिबात पटायचं नाही. पण मग न्यायचं कुठे, तर त्यांनी नेलं मला अरुण लिमयेच्या दवाखान्यामध्ये. आणि मग अरुण लिमयेने त्याच्या नर्सला सांगून तिथे ॲडमिट करून टाकलं मला. मग ते 2 दिवसांनी ते शुद्धीवर आल्यासारखं झालं, ताप कमी झाला, अमुक झालं. आणि 4-5 दिवसांनी मग मी दुरुस्त झाल्यावर त्यांनी मागे त्याच्या घरी बोलवून घेतलं मला, अरुण लिमयेने. ते बिल वगैरे त्यांनी परस्पर पेड केलं. जोगदंड सर मध्ये बसलेलेच होते
आणि त्यानं सांगितलं बाबा की तुला जर एक 2-4 वर्ष जगायचं असेल तर ह्याच्यातून सुट्टी घे म्हणे, एक 4-6 महिने. ठीक आहे म्हणलं. आता एक हे झालं. मग म्हणलं आता काय करायचं सुट्टी घ्यायची तर. दरम्यानच्या काळामध्ये आपल्या देवदास पवारला तिथून हाकलून दिलेलं होतं. नाही, औराद शहाजनीच्या कॉलेजमधून काढून टाकलं होतं ॲक्टिव्हिटीजमुळे. आणि अण्णासाहेब खानदारांचा धाकटा भाऊ विक्रम, तोही BA फायनलला होता, देवीदासही BA फायनलला होता. आणि दोघं फ्रेश कॅन्डिडेट होते. दोघांचं इंग्लिश होतं आणि त्यांना इंग्लिशचा अभ्यास करायचा होता. आणि मग म्हणलं चला ह्यांच्यासोबत मी बसेन आणि मी ह्यांचा अभ्यास घेईल म्हणून ते माझ्या मागं लागले. तर मग त्यांचा अभ्यास घेण्यासाठी म्हणून आणि थोडासा आराम करण्यासाठी म्हणून मग आम्ही अभ्यासाला बसलो आणि BAची परीक्षा दिली. BAची परीक्षा देण्यामागे उद्देश हा होता की चला बाबा आता नामांतर व्हायला लागलेलं आहे, ठराव व्हायला लागलाय, तर चला एक डिग्री मिळून जाईल तेवढीच. तेवढंच आकर्षण होतं, बाकी काही इच्छा नव्हती. पण दरम्यान झालं असं की आम्ही BAची परीक्षा ते देऊन टाकली. आणि नाही, हे दंगलीच्या नंतरची गोष्ट आहे. 79ला मी इथं आलो ना, 78ला दंगल झाली. 78च्या नंतर आम्ही जुलैमध्ये बसलो होतो ना, तर 79च्या मार्च-एप्रिलला परीक्षा देऊन मी पास झालो. आणि दरम्यानच्या काळात मग ठरलं असं की नामांतराच्या चळवळीत आपण सहभागी झालं पाहिजे. आणि ते तर तुला माहिती आहे ना मग की नामांतराची दंगल झाली आणि नामांतराच्या दंगलीची बातमी कुठंच देशभरात नव्हती. आणि ह्या सगळ्यांचे रिसोर्सेस होते, संबंध होते. आता पुणे मुंबईमध्ये मोठे नेते होते ना पॅन्थरचे, राजा ढाले होते, अरुण कांबळे होते, नामदेव ढसाळ होते, जयदेव गायकवाड होते, मुरली जाधव होते, हे सगळे होते. परंतु त्यांना हे ऑर्गनाईज करता नाही आलं. तर नामांतराची बातमी पहिल्यांदा देशात बाहेर जर गेली असेल तर ती आमच्यामुळं गेली. मी स्वतः आणि पंढरीनाथ सामंत नावाचे एक पत्रकार आहेत जे आता याचे संपादक आहेत, मार्मिक नावाचं बाळासाहेब ठाकरेंचं निघतं त्याचे संपादक आहेत ते. तर ते आणि मी पूर्ण मराठवाडाभर फिरलो दंगल चालू असताना, while the riots were still going on. म्हणजे पहिल्या दिवशी ते मुंबईचे लोक, पाऊस फार असतो ना, तर ते लेदर चप्पल वापरायचे नाहीत, ते प्लास्टिकच्या चपला वापरायचे, तेव्हा ते रबराच्या चपला वापरायचे. आणि मग आम्ही पहिली व्हिजिट केली ती धर्मापुरीला. धर्मापुरी नावाचं गाव आहे अंबेजोगाई तालुक्यातलं, परळीच्या बॉर्डरवरचं. तर ते एक अतिशय चांगलं बांधलेलं माळवत. माळवत कळतंय? जनरली पीपल यूज टू लिव्ह इन हट्स or mud houses. Some better off people used to live in houses which were properly built, and they had the roofs, wooden roofs. So the houses with wooden roofs were called malwad, or else they used to have tins as a roof. Either they used to have huts or they used to have tins, and some better off people used to have malwad. So particularly these houses were chosen to burn down. आणि मग ते लाकडं बराच वेळ जळतात, कळत नाही. पावसाळ्याचे दिवस होते ना, तर आम्ही घरातून रस्ता बंद होता म्हणून भिंतीवरून उडी मारली पंढरीनाथने, आणि ते चप्पल जळाली ना, कारण खाली लाकडं पेटलेलं. हा, अरे मग अशाच भानगडी. नाही, ही तर छोटी रिस्क झाली. त्याच्यानंतर माणसं मारायला किती ठिकाणी आले आम्हाला. अरे बापरे बाप, त्या गंगथडीच्या गावांमध्ये तर आम्ही 5-6 वेळा वाचलोय. पंढरीनाथने लिहिले ते इन्सिडेंट त्याच्या रिपोर्टर्समध्ये. तर ते पंढरीनाथ सावंत आणि मी तिथून निघालो बीड, त्याच्यानंतर परळीतून मग माजलगाववरून परभणीहून थेट नांदेडला एकलहरा नावाचं शेवटचं गाव आहे मुखेड जिल्ह्यातलं. त्या एकलहऱ्यापर्यंत आम्ही जाऊन रिपोर्टिंग करत राहिलो. त्यांच्याकडे एक कॉम्रेड डांगेने दिलेला एक कॅमेरा होता झोरकीचा, कॉम्रेड S.A. डांगे. यू नो हिम? कॉम्रेड S.K. डांगे इज फाउंडर ऑफ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. सो झोरकी हा रशियन कॅमेरा त्याला दिलेला होता पंढरीनाथ सावंताला एक.
आणि एक टेप रेकॉर्डर होता ते. आणि मग आम्ही ह्याच्यातून एक टेप घेतलेला होता. प्राचार्य SRT कॉलेज आहे ना अंबेजोगाईचं, प्राचार्य सबनीस नावाचे होते. तर त्या सबनीसांनी टेप दिलेला होता एक, आणि तो टेप, पंढरीनाथचा एक कॅमेरा आणि अजून एक कॅमेरा असं घेऊन आम्ही पूर्ण मराठवाडा फिरलो आणि सगळे रेकॉर्ड करत गेलो होतो. म्हणजे ॲक्च्युली दंगली होत असताना अनेक ठिकाणी आम्ही तिथं होतो. गंगामसल्याला, तुला गंगामसला माहिती आहे ना? गंगामसल्याला गेलो होतो आम्ही, रात्री मुक्काम केला, सगळी माहिती काढली. बरं, हे गाव मला माहिती फुल टायमर असल्यामुळं कुठल्या गावात काय आहे ते. तुझ्या वडिलांमुळं तुला हे सगळं माहिती असं ना. हिज फादर वॉज ऑल्सो वर्किंग विथ अस, ही वॉज अन ॲक्टिव्हिस्ट. तर ते गंगामसला रात्री मुक्कामाला गेलो. मुक्कामाला गेल्याच्या नंतर सगळं पाहिलं, गावामधली चुळबुळ जाणवायला लागली की हे लोक बिघडलेत आपल्यावर. मग सकाळी म्हणलं लवकर निघू आपण. सकाळी आम्ही लवकर निघालो आणि पंढरीनाथ म्हणे आंघोळ करूच इथे. मी म्हणलं आंघोळ नाही केली तर अधिक उत्तम राहील, पण तुम्हाला फारच आंघोळीची इच्छा असेल तर त्या तीरावर जाऊन आंघोळ करू आपण. त्याला लॉजिक लक्षात येईना की कशाला त्या तीरावर आंघोळ. मी म्हणलं ऐका तुम्ही. त्यांनी आंघोळ केली आणि कपडे पिळून वाळायला टाकले की तिकडून 50-60 लोकांचा समुदाय काठ्या बिठ्या घेऊन, कपडे तसेच टाकून पळत गेलो होतो आम्ही. आणि त्यांनी जवळपास 4 किलोमीटर आमचा पाठलाग केला होता. आणि मग तिकडं गंथडीला ह्याला माहिती आहे की गुडघ्या एवढाला चिखल असतो, पावसाळ्यामध्ये भयंकर चिखल. रानावनातून काठे तुडवत 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 असे ते गाव करत गेलो होतो आम्ही. तर ते महत्त्वाचं नाही संकट आम्हाला काय आले. महत्त्वाचं हे आहे की या नामांतराच्या संदर्भात आमची आधीची भूमिका ही होती की हा आमचा प्रायोरिटीचा इश्यू नाही, परंतु आम्ही त्याच्या पाठीशी. परंतु ज्या क्षणी हिंसाचार सुरू झाला त्या क्षणी आम्ही ठरवलं की नाही, हा आपला प्रायोरिटीचा इश्यू आहे. हे लक्षात यायचं अजून एक कारण होतं. मी त्या पुस्तकातही लिहिलं आहे की त्या दिवशी 27ला हाऊसमध्ये ठराव झाला आणि हाऊसमध्ये ठराव झाल्यावर बातम्यांचा एकच सोर्स होता, रेडिओ. तर आम्ही रेडिओवर ऐकत बसलो होतो की बाबा ह्याच्यावर पॅन्थरची प्रतिक्रिया काय. कारण पॅन्थरची मागणी होती आंबेडकर विद्यापीठ करा, टू चेंज द नेम ऑफ द युनिव्हर्सिटी. गव्हर्नमेंटनं केलेला ठराव असा होता की नाम विस्तार करा, आंबेडकरही ठेवा आणि मराठवाडाही ठेवा. आता पॅन्थरच्या मागणीला त्यांनी खो दिल्यासारखंच होतं. नाही, इट वॉज नॉट लाईक ॲक्सेप्टिंग द पॅन्थर डिमांड, दे हॅड मेड चेंजेस इन इट. तर आम्हाला हे पाहायचं होतं की बाबा जर पॅन्थरची मागणी आंबेडकर विद्यापीठाची आणि सरकार म्हणतं की ह्याला मराठवाडा आणि आंबेडकर दोन्ही जोडा, तर पॅन्थरची भूमिका ह्याच्यावर काय राहील, ह्याच्यावरती सगळं महत्त्वाचं आहे असं आमचं मत होतं. कारण असं आहे की त्या दिवशी मग अरुण कांबळेला पत्रकारांनी विचारलं. अरुण कांबळे माझ्यावर फार सक्त नाराज येते. मी 2-3 ठिकाणी त्यांच्या समोर बोललो ना, माझ्यावर फार नाराज होते ते की हा आपला मुत्सद्दीपणाचा अभाव दर्शवतो तुमचा निर्णय की जर्नलिस्ट त्यांच्याकडे गेले आणि त्यांना विचारलं की बाबा तुमची मागणी आंबेडकर विद्यापीठाची होती, सरकारने नामविस्तार केला, नामांतर केलं नाही, हे तुम्हाला मान्य आहे का? डू यू ॲक्सेप्ट दिस? अँड ही सेड दॅट वी हॅपीली ॲक्सेप्ट इट. अँड देन वी सेड दॅट go to the villages, riots are going to begin the same night. Strategically going, even if you accept the decision of the house, overtly you should have said that we don't accept it, because our demand is of Ambedkar University and we stick to it. We don't accept any change in it. आमचं म्हणणं असं होतं की जरी दंगली झाल्या असत्या तरी दंगली याच्यासाठी झाल्या असत्या की नामांतराच्या त्याच्यामध्ये मराठवाडा हे नाव ठेवा. बरोबर आहे का नाही? नामांतर करू नका म्हणून दंगली झाल्या नसत्या आणि पुढे जे 17 वर्ष तमाशा झाला तो झाला नसता. परंतु ह्यांची एक छोटीशी चूक नंतर 17 वर्ष भोगलेली आपल्याला. आणि त्या रात्री दंगली सुरू झाल्या त्या ह्याच्यासाठी झाल्या की आता अजिबातच नामांतर नाही पाहिजे. We don't want the change in the name of the university was the stand taken by them. Rather it would have been to protect the name of Marathwada,
तुम्ही जर असं म्हणले असते की आम्हाला चेंज अजिबात मान्य नाही, आमच्या मागणीला आहे तसं मान्य करा, तर दंगल जरी झाली असती तरी ती याच्यासाठी झाली असते की तुम्ही मराठवाडा हे नाव त्याच्यात ठेवा, म्हणजे नामांतर ॲक्सेप्ट केलं असतं लोकांनी तेव्हा. अंडरस्टँड दॅट. आणि ते आमच्या लक्षात आलं, आणि आमच्या लक्षात आलं की पॅन्थरच्या एकूण आकलनामध्ये, अंडरस्टँडिंगमध्ये आणि त्यांच्या आंदोलन चालवण्याच्या पद्धतीमध्ये काहीतरी गफलत आहे. आणि ही एकांगी चळवळ होते. कुठलीही सामाजिक चळवळ ही सर्व समाज घटकाला सोबत घेऊन चालवलं तर तिच्यात यश येतं. आणि हे आज आपल्याकडे बघून ठरवायचं कारण नाही. महात्मा फुले, ज्यांचं आपण पूर्वसुरी म्हणून नाव घेतो, महात्मा फुले ब्राह्मणांना आयुष्यभर शिव्या देत राहिले. परंतु ब्राह्मणाला जरी त्यांनी शिव्या दिल्या तरी त्या ब्राह्मण काशीबाईला, विधवा गरोदर काशीबाईला त्यांनी घरी आणून तिचं बाळंतपण केलं ना. आणि तो अनवरच मुलगा त्यांनी दत्तक घेतला, पोरगा म्हणून, स्वतःचा मुलगा म्हणून. यू हॅव टू हॅव दिस वाईड व्ह्यू. तुम्हाला लोक जोडावे लागतात ना. बाबासाहेबांनी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम केला, स्वतः बाबासाहेबांनी जाळली का मनुस्मृती? तो सहस्त्रबुद्धे नावाचा त्यांचा मित्र होता, सहकारी होता, तो समोर आला आणि त्यांनी मनुस्मृती जाळली. तर तुम्हाला जात जर मोडायची असेल, बाबासाहेब ऑलवेज सेज that caste in singular is not true. Caste has to be plural always, because there is a feeling of superiority and inferiority. When there is a feeling of inferiority, there has to be a feeling of superiority in someone else, and when there is a feeling of superiority, there has to be a feeling of inferiority with somebody else. So it is always in plural. आणि मग ही प्लुरल मधली कास्ट जर संपवायची असेल तर तुम्हाला बाकीच्या जातीतून सपोर्ट शोधायला लागेल ना. आणि ते म्हणतात की कास्ट इज नोशनल. नोशन्स बदलणं हा कास्ट संपवण्याचा एक इश्यू, मार्ग सांगितला त्यांनी. अँड notional change among the people who are the sufferers doesn't make any major change. The people who are beneficiaries of this system should come forward to negate it. A change has to be there in the behavior of the people who feel that they are superior. Unless and until it happens, there is no possibility of equality, and there is no possibility of success of your struggle. So what Panther did is, they made it a movement of a particular caste. And when they made it a movement of particular caste, they created enemies for themselves among the rest of the castes. Automatically they had enemies. So we believe that this needs to be changed, because I had the first-hand experience of almost all the villages where violence had taken place. And I had been to these villages at least 4 times, 5 times after that, because we established a forum of people belonging to all the castes, all the political ideologies, and we named it as Apadgrast Sahyata Samiti, a committee for the assistance of the sufferers, who were hit by the violence. तर ती आपातग्रस्त सहाय्यता समिती आम्ही स्थापन केली. त्या आपातग्रस्त सहाय्यता समितीमध्ये कम्युनिस्ट होते, वारकरी संप्रदायाचे लोक होते, हे जे पांडुरंगांना साळुंखे आहेत ना, ह्यांचे थोरले भाऊ रामभाऊ होते. तो पक्का माळकरी माणूस, पण तो फुल टाईम आपल्यासोबत होता. हे डॉक्टर सावजी, आपले प्रतापराव बोराडे, प्रतापअण्णा बोराडे, काशीनाथ नावंदर. We had a host of people who participated in that movement. They collected materials, because houses were burnt, and houses were burnt means everything that they possessed was burnt. No utensils, no clothes, nothing.
तर मग इथं लोकांनी कपडे गोळा केले, भांडे गोळा केले आणि जाऊन त्या लोकांना वाटलं. What they give was not important. What was important was to encourage the people, to create the lost courage. कारण गावात राहायचं तर ते दोन जातीमध्ये तर संघर्ष निर्माण झालाय ना, मग कसं राहायचं त्याच गावामध्ये, आणि गाव सोडून कुठं जाणार. हे निकळक कंडारीचे लोक इथून चिकलठाण्याला राहिलेत ना. There is a settlement in Harsur where people from Aurangabad rural who were hit by the violence came and resided. आता औरंगाबादचे लोक येऊन राहतील हो, एकलेहऱ्याच्या लोकांनी कुठे जायचं, त्यांनी काय करायचं. त्याच्यासाठी मग हे आपत्ग्रस्त दलित सहायता समिती, दलितांच्या मनामध्ये जो एक राग म्हणजे अविश्वास निर्माण झालेला आहे आता. They had a feeling of disbelief for all the upper caste people. या लोकांच्या आपत्ग्रस्त साहित्य समितीच्या कार्यक्रमामुळे एक झालं की दलितांच्या मनामधला हा जो अविश्वासाचा मुद्दा होता तो हळूहळू कमी झाला, की नाही, सगळेच सवर्ण काही बदमाश नाही आहेत, सगळेच सवर्ण हिंसा करणारे नाही आहेत आणि सगळेच सवर्ण नामांतराचे विरोधक नाही आहेत. कारण त्या लोकांना माहिती नव्हतं ना नामांतर काय ते. The people who were hit by riots, they didn't know what is university, what is this agitation. Absolutely they were knowing nothing about it. For the first time they realized that there is something going on, and because of that people are angry with us and they want to take revenge on us. तर मग आपत्ग्रस्त दलित साहित्य समितीचा परिणाम असा झाला की लोकांमधला हा जो अविश्वासाचा भाग होता हा हळूहळू कमी होत गेला, आणि अविश्वास कमी होत गेला. मग त्याच गावामध्ये त्याच लोकांसोबत राहायची हिंमत सुद्धा वाढली ना. दे डेव्हलप्ड अ सॉर्ट ऑफ करेज. आणि आज त्यांच्या मदतीला कोणीच नव्हतं, बिकॉज वेन द रॉयट्स वर टेकिंग प्लेस दिस रिजन वॉज ॲब्सोल्युटली विदाउट गव्हर्नमेंट. देर वॉज नो प्रेझेन्स ऑफ गव्हर्नमेंट एनिवेअर. नो पोलीस, नो रेव्हेन्यू डिपार्टमेंट, नथिंग. The bridges were blasted, the traffic was totally blocked, it came to standstill, no traffic. So there was no government at all. आणि मग सरकार नसल्यामुळं लोकांना हिंमत कुठून येणार, कारण अशा परिस्थितीमध्ये लोकांची मदत सरकारने करणं अपेक्षित असतं ना. The government is supposed to help these people. तर मग पहिल्यांदा आपत्ग्रस्त दलित सहायता समितीच्या निमित्तानं आम्ही जेव्हा ह्या सगळ्या लोकांना घेऊन उतरलो तेव्हा ही परिस्थिती निर्माण झाली की बा आपल्या पाठीशी कुणीतरी आहे, आपण काही एकटे नाही जगामध्ये. सो दे डेव्हलप्ड अ सॉर्ट ऑफ करेज. दॅट वॉज द फर्स्ट थिंग वी डिड. आणि अशा अनेक ॲक्टिव्हिटीज आम्ही त्या काळात केल्या आहेत. आणि बऱ्याच ॲक्टिव्हिटीज करताना असा विचार केला की डायरेक्ट कन्फ्रंटेशनच्या ॲक्टिव्हिटीज न घेता अशा स्वरूपाच्या ॲक्टिव्हिटीज घ्याव्यात की ज्याच्यामुळं लोकांना प्रत्यक्ष असं जाणवणार नाही की ह्याचा नामांतराशी, ह्याचा जाती इशूशी काही संबंध आहे. उदाहरणार्थ मग आम्ही इथे एक पूर्वी दलित साहित्य संसद नावाची संघटना होती, समजते, दलित साहित्य संसद. बाबुराव बागुल, दया पवार, अर्जुन डांगळे, ऑल दीज पीपल वर असोसिएटेड विथ इट. आणि मग त्यांच्या वतीनं आम्ही दलित साहित्य संमेलन घ्यायचो. दलित साहित्य संसदेच्या वतीनं दलित साहित्य संमेलन घ्यायचो. तर 2 दलित साहित्य संमेलन ऑलरेडी झालेले होते, मुंबईला वगैरे तिकडे झालेले होते. 3रं दलित साहित्य संमेलन मग आम्ही या अजंठा हॉस्टेलला घेतलं, नामांतराच्या दंगलीच्या बॅकग्राऊंडला. दंगल झाली जुलैमध्ये, संमेलन घेतलं डिसेंबरमध्ये, नाही जानेवारीमध्ये. डेट्स नक्की नाही आठवत मला, परंतु आहेत त्या पुस्तकामध्ये डेट्स आहेत. आता ही ॲक्टिव्हिटी खरं तर लिटररी ॲक्टिव्हिटी होती, परंतु त्या निमित्तानं बाबासाहेबांच्या नावाचा सातत्यानं उच्चार झाला, चर्चा झाली. त्या निमित्तानं आम्ही कमलेश्वरला बोललो होतो. हॅव यू हर्ड ऑफ हिम? कमलेश्वर वॉज अ लेफ्टिस्ट creative writer, activist, and he was an editor of a weekly published by Times Group in Hindi, that is Dharma Yug.
तर ते कमलेश्वरला आम्ही त्या कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून बोलवलेलं होतं. आणि त्यानिमित्तानं मग प्रत्येक कार्यक्रमाचा एक असा लोगो असतो ना, एम्ब्लेम असतो, लोगो. तर मग ह्या साहित्य संमेलनाचा लोगो काय, तर एक मोठा लाकडाचा ओंडका आणलेला होता, लॉग, वुडन लॉग, आणि त्याला पेटवून दिलेलं होतं तिथे. इन द सेंटर ऑफ द हॉस्टेल a wooden log was placed and it was burned. I mean, it was burning for whole 3 days. So it was a symbol of the violence and riots in the name of Namantar. So this activity was not without any reference to the riots. Everything that took place over there had a reference to it. Its inauguration was, I mean, जनरली आपण उद्घाटन कुठल्याही कार्यक्रमाचं करतो तेव्हा दिवा बिवा पेटवतो ना, तर ते दिवा पेटवून नव्हतं उद्घाटन केलं ह्याचं. डू यू अंडरस्टँड? द संमेलन वॉज नॉट इनॉग्रेटेड बाय बर्निंग अ लॅम्प, ट्रेडिशनल लॅम्प अँड ऑल दॅट. इट वॉज इनॉग्रेटेड बाय प्लेइंग द ऑडिओ टेप ऑफ अन इंटरव्ह्यू. आय हॅड टेकन इंटरव्ह्यू ऑफ वुमेन. एकलहऱ्याच्या एका बाईचा इंटरव्ह्यू घेतलेला होता मी. त्या इंटरव्ह्यूची टेप वाजवून त्या संमेलनाचं उद्घाटन झालेलं होतं. म्हणजे सॉरी, हॅलो, हां बोलतोय बोला, नमस्कार. नाही, बाहेर आहे जरा. हो, सांगा ना.